ब्लाउजला फिटिंग कशी करायची आहे, ब्लाउजला बाही कशी अटॅच करायची आहे, शोल्डर उतरू नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे आणि बाही जोडल्यानंतर पूर्ण फिटिंग झाल्यानंतर मुंड्यामध्ये घोळ पडू नये त्याच्यामुळे पण आपल्याला कोणती काळजी घ्यायला पाहिजे, हे सर्व काही आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मैत्रिणींनो, तुम्हाला पण ह्या अशा प्रकारच्या ज्या समस्या असतील तर त्याचं समाधान आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मिळवून घेणार आहोत। नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ब्लाउजला आपल्याला कशा पद्धतीने फिटिंग करायची आहे हे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओला जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया। त्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आता इथे आपण सगळ्यात अगोदर शोल्डर जे आहे ते जोडून घेणार आहोत। शोल्डरला गळ्याच्या बाजूने 1.5 इंच मार्किंग करायची आहे आणि मुंड्याच्या बाजूने अर्धा इंचावरती मार्किंग करून इथे डबल टिप मारून इथे शोल्डर आपल्याला जोडून घ्यायचं आहे। ऑलरेडी मी मागचा आणि पुढचा पार्ट तयार करून घेतलेला होता आणि इथे मी आता शोल्डर जे आहे ते जोडून घेत आहे। याच्यानंतर आपल्याला स्लीव्ज अटॅच करायची आहे। तर बघा, एक बाजू जशी जोडली तशी सेम पद्धतीने दुसऱ्या पण बाजूला आपण इथे शिलाई मारून घेणार आहोत। तसंच घ्यायचं आहे जसं की त्या बाजूला घेतलेला आहे। एका बाजूला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि गळ्याच्या बाजूला 1.5 इंच घ्यायचं आहे आणि डबल शिलाई इथे मारून घ्यायची आहे। याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे काही एक्स्ट्रा धागे वगैरे असतील ते कट करून टाकूयात आणि मग त्याच्यानंतर हे ओपन करून घ्यायचं आहे आणि मग इथे आपल्याला शोल्डर जे आहे ना ते मोजून घ्यायचं आहे। जी शिलाई मार्जिन आहे ती आपल्याला पाठीमागच्या बाजूने ठेवायची आहे आणि मग इथे मी शोल्डर मोजणार आहे। तर इथे माझं शोल्डर येत आहे 3 इंचाचं। तर बघा, 3 इंचावरती मी इथे मार्किंग करून घेत आहे अशी, आणि जो एक्स्ट्रा पार्ट आहे ना तो मी कट करून टाकणार आहे। तर बघा, मी त्याच्यासाठी साइड चेंज करून घेतली आहे म्हणजे मला कापायला सोपं जाईल। आता इथे जो एक्स्ट्रा पार्ट होता तो मी अशा पद्धतीने कट करते। जो काही नेट वगैरे असेल वरचा जो एक्स्ट्रा पार्ट तो पण आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे। तर मी बघा, दोन्ही बाजूचा जो एक्स्ट्रा भाग होता तो इथे कटिंग करून घेत आहे। एक सेम लेवलला आपल्याला इथे आणायचं आहे फक्त। आणि याच्यानंतर बघा, इथे बाही लावायची आहे ना, तर त्याच्यासाठी हे जे दोन्ही पार्ट आहे, बाही लावण्या अगोदर हे काम आपल्याला करणं फार जरुरीचं असतं। आता बघा, इथे जो एक्स्ट्रा पार्ट आहे, माझा वरचा जो पार्ट आहे तो एक्स्ट्रा दिसतोय आणि याला मी अशा पद्धतीने इथे कटिंग करून घेत आहे। म्हणजे दोन्ही पण आपले पार्ट, जे मागचा आणि पुढचा जो पार्ट आहे, दोन्ही पण आपले सेम असणार आहे। सेम अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूला पण करून घ्यायचं आहे आपल्याला। शोल्डर जे आहे ते मोजून घ्यायचं आहे अगोदर। 3 इंचाचं शोल्डर त्या बाजूला होतं तर ह्या बाजूला पण मी 3 इंचाचं शोल्डर घेणार आहे आणि याला मार्किंग करून घेणार आहे। मार्किंग केल्यानंतर जो एक्स्ट्रा कपडा आहे आपला तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। आणि बघा, आता इथे जे नेट फॅब्रिक आहे ना ते पण मी अशा पद्धतीने कटिंग करून घेत आहे। तर बघा, नेट आणि त्याच्यासोबतच जो एक्स्ट्रा भाग आहे तो इथे कटिंग केला आणि मग त्याच्यानंतर मी आता इथे याला एकसारखं करून घेत आहे। हे बघा, इथे एकदम एकसारखं करून घ्यायचं आहे। जसं त्या बाजूला केलं तसं सेम, म्हणजे खाली वरती आपलं होणार नाही आणि याच्यामुळे मुंड्याच्या खाली जी आपली शिलाई आहे ना ती अगदी एकसारखी येत असते। हे बघा, आता इथे मी बघितलं की एक जे अगदी थोडंसं पुढचा पार्ट जो आहे तो एक्स्ट्रा आहे तो मी इथे कट करून घेत आहे आणि जो मुंडा आहे ना आपला पुढच्या बाजूचा तो खोल असतो, तर त्या हिशोबामध्ये आपल्याला मुंडा जो आहे आपल्याला खोल कटिंग करून घ्यायचा असतो, म्हणजे आपल्या मुंड्यामध्ये रिंकल्स, चुन्या वगैरे येत नाही। त्याच्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करायच्या असतात। हे बघा, आता हे झालं आहे आपलं। आता याला साईडला ठेवून देऊया आणि आता घेणार आहे मी बाही। तर आता इथे दोन्ही पण बाही जी माझ्या आहेत त्या मी इथे कटिंग करून घेतलेले आहे आणि व्यवस्थित त्याला जोडून पण घेतलेला आहे। अस्तर जोडून घेतलेला आहे दोन्ही पण बाहीला आणि दोन्ही पण बाही इथे आता मी ठेवून जोडून घेणार आहे। तर बघा, खोल भाग जो आहे तो पुढच्या बाजूने येणार आहे आणि उतळ भाग जो आहे तो मागच्या बाजूने येणार आहे। मध्य सेंटर पासून अशा पद्धतीने आपल्याला बाही जोडायला सुरुवात करायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला डबल टिप मारायची आहे। आता एक बाजू माझी इथे बाहीची आहे ती जोडून झालेली आहे बघा, आणि आता मी दुसऱ्या बाजूला सेम तसंच करत आहे। मध्य सेंटर पासूनच आपल्याला शिलाई घ्यायची आहे, म्हणजे आपली जी शिलाई आहे ना ती परफेक्ट येते। कारण की मध्य सेंटरला आपल्याला परफेक्ट असं आपलं जे मध्य आहे बाहीचा तो बरोबर आला पाहिजे,
नाही तर मग तो मध्ये इकडे तिकडे सरकल्यानंतर बाहीचा शेप जो आहे तो चुकून जातो. आता एका बाजूची बाही मी जोडून घेतली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूची बाही पण मी इथे जोडून घेत आहे. सेम तसंच करायचं आहे. मध्य सेंटरला सुरुवात करायची आहे. मध्य सेंटर पासून असं बघा एका बाजूने अगोदर शिलाई मारायची आहे. डबल शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे एका बाजूला आपली शिलाई मारली गेली. त्याच्यानंतर मध्ये परत आलो आहोत आपण शोल्डरच्या इथे आणि ह्या बाजूची पण आपल्याला बाही इथे जोडून घ्यायची आहे. परत याच्यावरती आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे आणि बघा इथे माझी बाही जी आहे ती जोडून अशा पद्धतीने रेडी आहे. आता याला आपल्याला फिटिंग करायची आहे. तर फिटिंग करताना बघा जो काही आपण जॉईंट दिलेला आहे म्हणजे बाही जी जोडलेली आहे ना त्याची जी शिलाई आहे ना ती बरोबर एकमेकांवरती आली पाहिजे. एवढी एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे, म्हणजे आपली जी मोंड्या खालची जी शिलाई आहे ना ती मागे पुढे होत नाही. तर आता इथे बघा इथे हे अशा पद्धतीने मी करून घेतलेलं आहे आणि याला आता मी असं एक अगोदर शिलाई मारून घेतलेली आहे आणि एक शिलाई मारल्यानंतर इथे मी कट पण करून घेणार आहे. हे बघा एक्स्ट्रा जो भाग आहे हा कट करून घ्यायचा आहे. मी अगोदर सुलटच बाजूने मारून घेतलेली आहे आणि मग आता मी उलट बाजू घेणार आहे. तर बघा उलट बाजूने मी अशा पद्धतीने आता बाही जी आहे त्याचं दंडगेर अगोदर मोजून घेते. दंडगेर आहे माझा 12 इंच, त्याचे हाफ करणार आहे. हाफ होतात आपल्या इथे 6 इंच. आणि आता इथे सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे फिटिंगच्या टिपा. तर फिटिंगच्या जे टिप आहेत ना इथे मी अगदी सरळ सरळ घेणार आहे आणि 3 टिपा मी इथे मारून घेणार आहे. तर बघा इथे मी मार्किंग करून घेतली अगोदर आणि त्याच्यानंतर पहिली टिप मी मारत आहे इथे बरोबर अशी सरळ सरळ. तर बघा इथून मी ही अशी घेतली आणि ही टिप मारल्यानंतर याला व्यवस्थित पॅक करून घेतला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला घेणार आहे मी, त्याच्याच बाजूला इथे दुसरी टिप घेणार आहे. ही दुसरी टिप इथे घेतल्यानंतर बघा हे इथे घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि ही दुसरी पण टिप मी इथे मारून घेणार आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर तिसरी टिप घेऊयात आपण. आता ही तिसरी टिप पण मी इथे घेणार आहे. ही अशा पद्धतीने ही तिसरी टिप घेतली. 3 टिपा मी इथे एका साइडने मारून घेतलेल्या आहेत. सेम अशाच पद्धतीच्या 3 टिपा आपल्याला त्या साइडने पण मारून घ्यायच्या आहेत. तर बघा इथे बरोबर दिसत आहे ना आणि बघा इथे आतमध्ये जी शिलाई आहे ना ती अगदी तंतोतंत एकमेकीला जोडलेली दिसत आहे. ओके. हे अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साइडला पण सेम अशाच टिपा मारून घ्यायच्या आहेत. तर बघा मी इथे दुसरी साइड पण घेतली आहे. अगोदर सुलट बाजूने इथे मी शिलाई मारून घेत आहे आणि शिलाई मारत असताना जी शिलाई आहे आपली बाही जोडल्याची ती एकमेकांना जोडलेली पाहिजे. आता हे झाल्यानंतर अगोदरची शिलाई मारल्यानंतर याला मी कट करून घेणार आहे. इथे मी कट करून घेत आहे. तर बघा एकसारखं इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. हे कटिंग करून झाल्यानंतर पुन्हा त्याच पद्धतीने जसं त्या साइडला आपण केलं त्याच पद्धतीने इथे मी 3 शिलाई जे आहे ते मारून घेणार आहे. तर बघा 6 इंच मार्किंग केली इथे दंडघेराला आणि मग मी इथे 3-3 शिलाई मारून घेत आहे. दंडघेर जो आहे तो आपला व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचं बाहीमध्ये जास्त फिटिंग पण नाही करायची. बघा कधी कधी काय होतं ना बाही जास्त फिट असली तरी सुद्धा आपलं जे शोल्डर आहे ते उतरतं बरोबर. तर त्याच्यामुळे आपल्याला बाहीची फिटिंग जी आहे ना ती जेवढी आपल्याला हवी आहे तेवढीच करायची आहे. एक्स्ट्रा जास्त फिटिंग बाही नाही ठेवायची आहे, नाहीतर त्यामुळे पण आपलं शोल्डर उतरते. आणि अजून एक बाही जोडत असताना ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या तुम्ही, जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. सेम ह्याच पद्धतीने आपल्याला बाही जोडायची आहे आणि फिटिंग पण अशीच करायची आहे, म्हणजे मग आपली जी फिटिंग आहे ती कधीच चुकणार नाहीये आणि परफेक्ट अशी दिसणार आहे. तर बघा आता इथे मी 3 टिपा मारून घेतलेल्या आहेत. ही तिसरी पण टिप माझी इथे मारून झालेली आहे. 3 टिपा मारल्यानंतर आता मी काय करणार आहे याला मोजून घेऊयात. खाली कमर घेर जे आहे ते किती इंच भरता येतं. माझं जे कमर घेर होतं म्हणजे या ब्लाऊजचं ते 33 इंच होतं. तर बघा आता इथे परफेक्टली 33 इंच कमर घेर झालेला आहे. बघा आता ही दुसरी बाजू जी आहे त्याची पण फिटिंग बघा किती छान आतमध्ये व्यवस्थित आलेले आहे. आणि हे अशा पद्धतीचं आपलं जे ब्लाऊजची फिटिंग आहे ती रेडी झाली, म्हणजे ब्लाऊजच आपलं पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. आणि हे ब्लाऊज जे आहे ते 4 टक्स ब्लाऊज होतं. याला मी प्रेस वगैरे करून घेणार आहे. तर बघा किती छान अशी फिटिंग आलेली आहे ब्लाऊजची. तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपल्या ब्लाऊजचं जी
फिटिंग आहे ती आपल्याला करायची असते. बाही पण आपल्याला अशीच जोडायची आहे. अगदी सोप्यातली सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला आहे याची कमेंट मला नक्की करायची आहे आणि आवडला असेल तर एक लाईक पण नक्की करायचं आहे. आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना पण ह्या गोष्टीचं बेनिफिट मिळणार आहे. ठीक आहे. तर बघा, अजून एक गोष्ट मैत्रिणींनो, जर तुम्हाला आमचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर अगदी 5 दिवसाचे सुद्धा आमचे लाईव्ह क्लासेस असतात ऑनलाईन. तर तुम्हाला जर ते जॉईन करायचे असतील तर त्याच्यासाठी आमचा ॲप आहे दीप्स कोचिंग. दीप्स कोचिंग नावाचा आमचा ॲप आहे गुगल प्ले स्टोअरवरती. त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्हाला लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि आमचं ॲप जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि क्लासेस तुमच्यासाठी खुले असणार आहे. आणि अधिक माहिती मिळवून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर पण दिलेला आहे, जो की आमचा व्हॉट्सअप नंबर आहे. त्याच्यावरती तुम्ही आम्हाला मेसेज करू शकताय. तर चला मैत्रिणी, भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत बाय बाय.